One start. गुड मॉर्निंग पालक बंधूंनो, आज 29 फेब्रुवारी शेवटचा दिवस फेब्रुवारीचा. उद्या पूर्ण शाळेची जवळ KG to 8वी, कारण 9वीचे पेपर होऊन 10वीची बॅच सुरू होऊन 10 दिवस झालेले आहेत, 9-10 दिवस. आणि त्यांचे 2 परीक्षा झाल्या. अल्जेब्रा जॉमेट्रीची बेसिक टेस्ट झाली. छान मार्क मुलांना मिळाले. ज्या मुलांना खूप छान मार्क मिळाले 90 ते 100% 9वीच्या मुलांचे, म्हणजे नवीन 10वीचे, त्यांचे फोटो आज याच्यावर स्टेटसवर टाकलेले आहेत. उद्या 1 तारखेला MCQ टेस्ट, सर्व मुलांची MCQ टेस्ट. कारण आज सर्वत्र JEEला, नीटला किंवा ज्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहे त्या ठिकाणी एजुकेशन डिपार्टमेंट में जास्तीत जास्त MCQ टेस्ट, मल्टी चॉईस क्वेश्चन्स नावाच्या परीक्षा सुरू केल्या. 100 मार्क, 50 मार्क. आणि त्या स्पर्धा परीक्षामध्ये त्या पेपरची प्रॅक्टिस खूप व्हावी म्हणून MCQ, पालकांनी हा शब्द अडाणी असले तरी पाठ करा. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, अत्यंत सोपी परीक्षा, पण खूप अभ्यासू, डीप अभ्यास केलेली. लिहायला सोपी, पण अभ्यास मात्र डीप लागतो. MCQ परीक्षा पॅटर्नप्रमाणे आज तयारी चालू आहे. उद्या MCQची मराठीची टेस्ट होईल. मराठी विषयाची MCQ 100 मार्काची, KG to 8. परवा हिंदीची, त्यानंतर इंग्लिशची, त्यानंतर SST म्हणजे हिस्ट्री जॉग्रफीची, त्यानंतर सायन्सची म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोची, आणि त्यानंतर मॅथ्सची MCQ टेस्ट होईल. आणि MCQ टेस्ट झाल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाचा अभ्यासक्रमाचा बेसिक सुरू होत आहे. 1924-25ला जो अभ्यासक्रम आहे बदलतो आहे, काही पॅटर्न बदलतो, परीक्षेचा अभ्यासक्रम बदलतो. त्याची तयारी सुरू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचं पुढील वर्षाचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे ते मुलं 6-7 तारखेनंतर तर 20-21 एप्रिलपर्यंत पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाकरता थांबणार आहेत. आणि ज्यांचं पुढील वर्षाचं ॲडमिशन राहिलेलं असेल किंवा झालेलं नसेल, आम्हाला काही एवढी क्लिअर यादी नाही, पण ऑफिसला ती यादी आहे. झालेलं नसेल किंवा राहिलेलं असेल किंवा झालेलंच नाही, त्या मुलांनी तुम्हाला फोन येईल. त्याप्रमाणे काहींनी 5 तारीख, काहींनी 6 तारीख, काहींनी 7 तारखेला आपापली मुलं ऑफिसमध्ये क्लिअरन्स करून घेऊन जायचे. ऑफिसमध्ये क्लिअरन्स करूनच घेऊन जायचे आहेत. थोडे मुलं आहेत ते जे आहेत त्यांचे त्यांनी, कारण 8-10 पालकांचा फोन आला होता की आमच्याकडेही आमचं काही अडचणीमुळं ॲडमिशन राहिलेलं घेता नाही आलं. ते आमच्या तिथं लोकलला, आम्ही तिथं परिस्थितीमुळे लोकलला मुलं टाकत आहोत. एवढी फी भरण्याची काहींची अडचण आली. जादा फी फार होते, लाख रुपये खर्च येतो. हॉस्टेलला म्हटलं तर 80-90 हजार, 1 लाखापर्यंत जेमतेम 15-20 हजार रुपये वार्षिक खर्च काढण्याची ताकद आहे. ते लोकल टाकणार आहे. त्या पालकांनी 5 ते 7 तारखेपर्यंत आपली मुलं आता चौकशी करा ऑफिसला, आणि त्याप्रमाणे पेपर आटोपल्यानंतर आपली मुलं घेऊन घरी पुढील वर्षाचा अभ्यासक्रमाला सुरुवात
त्यांनी करावी. ज्यांची परिस्थिती परत चांगली होईल, ज्यांना परत अभ्यास किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरता आम्ही परमेश्वराला प्रार्थना. ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, ज्यांना परत मुलं टाकण्याची इच्छा असेल, त्यांनी पुढील वर्षी ऑगस्टपासूनच ॲडमिशनला परत प्रयत्न करा. परत इंटरव्ह्यू आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने पहिल्या रविवारी इंटरव्ह्यू चालतात. त्या इंटरव्ह्यूमध्ये परत नंबर लावा. पण मुलांचं स्टँडर्ड खूप छान झालेलं आहे, ते घसरून देऊ नका. मुलांचं हस्ताक्षर चांगलं झालं, मुलांचं रीडिंग चांगलं झालं, मुलांचं मॅथ चांगलं झालं, मुलांच्या अनेक विषयांचं बेसिक चांगलं झालं आणि 2-4 गोष्टी राहिलेल्या असतील. असं काही नाही की 100% सगळंच. एखादी ऑर्गनायझेशन एक गोष्ट खूप चांगली करताना दुसरी गोष्ट थोडी अपूर्ण राहू शकते. तेव्हा काही गोष्टी आमच्या राहिल्या असतील त्या तुम्ही पूर्ण करून घ्याव्यात. पण महत्त्वाचं मुलाचं वाचन गती, हस्ताक्षर आणि गणित आणि सर्व विषयांचं बेसिक हे खूप छान केलेलं असावं. तर तो स्टँडर्ड घसरला नाही तर यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी परत तुमच्या मुलाला तुम्ही प्रयत्न केल्यास ॲडमिशन मिळू शकेल. ही सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि दुसरं, बाकीचे जे विद्यार्थी आता राहिलेले आहेत आणि 10वीची नवीन बॅच, जुन्या 10वीच्या बॅचचं तर 23, 24, 25पर्यंत परीक्षा चालू आहेतच. त्या परीक्षा झाल्यावर त्यांना नंतर न्यायचं आहे. परंतु नवीन जे राहिलेले मुलं पहिली ते KG ते 8वीचे, त्यांना खूप छान त्यांचं बेसिक अतिशय छान करून घेण्याकरता प्रयत्नात असेल. पुढील वर्षाचं नवीन सिलेबसचं बेसिक हे आटोपलं आमचं. आता MCQचा पॅटर्न असे वेगवेगळ्या पॅटर्नने आम्ही वेगवेगळ्या परीक्षा घेऊन मुलांना वेगवेगळं ट्रेनिंग देणार आहोत. MCQची 2-3 वेळा ट्रायल घेऊन आणि त्यांना पुढील वर्षाचं ट्रेनिंग म्हणजे 5वीला 8वीला जे स्कॉलरशिपला MCQ असतं, परत 12वीनंतरसुद्धा MCQ असतं, त्या ठिकाणी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता खूप प्रयत्न करत आहोत. आणि त्या दृष्टीने तुमचं सहकार्य उन्हाळा असेल तरी देखील एक काम करा, सर्व पालक उन्हाळा असेल, तिकडं लक्ष द्या, उन्हाळा असेल तरी सर्व पालकांनी एक लक्षात ठेवा, यावर्षी महाराष्ट्रात सर्वात जास्त हरभरा आहे, यावर्षी महाराष्ट्रात सर्वात छान ज्वारी आहे आणि यावर्षी महाराष्ट्रात गहू खूपच स्वच्छ आणि सुंदर आलेले आहेत. त्यामुळाची विनंती, आपण भरपूर हरभऱ्याचा हुळा खा, भरपूर हरभऱ्याचा हुळा खा, भरपूर गव्हाच्या ओंब्यांचा हुळा खा, भरपूर गव्हाच्या ओंब्यांचा हुळा खा, भरपूर ज्वारीचा हुळा खा, भरपूर ज्वारीचा हुळा खा. आम्ही पण आता हिरवा हरभरा तिकडे दाखव, त्या ठिकाणी आणलेल्याकडून जवळ बस चल घे इकडं. 2-3 दिवसापासून आमचा हरभरा सोंगणं चालू आहे. सोंगणी म्हणतात, जवळ आहे, हरभऱ्याची सोंगणी चालू आहे आणि भरपूर हरभरा मुलं हिरवा खातील. हुळा करायला खूप पाचट लागतं आणि आता एवढा वेळही नसतो. त्यामुळं आता कधी हुळा कधी हिरवा हरभरा आम्ही देऊ. हुळा म्हणजे भाजून देणं, भाजून विस्तावर भाजणं किंवा पास्टामध्ये भाजणं, स्वच्छ कचऱ्यामध्ये भाजणं. स्वच्छ कचरा स्वच्छ नसतोच, पण पाचट वगैरे जास्त स्वच्छ पास्टात किंवा झाडांच्या पानामध्ये किंवा गौरीवर किंवा लाकडांमध्ये भाजला तर त्याला हुळा म्हणतात. आणि असा हरभऱ्याचा हुळा, गव्हाच्या ओंब्यांचा हुळा आणि ज्वारीचा हुळा यथेच्छ खा. आणि तुमच्या मुलांची तुम्हाला आठवण येत असेल, कारण आता तुम्हाला बर्थडेला काही इथे यायचं नाही, डायरेक्ट आता मार्चची जी तारीख आहे, भेट तारीख किती येते ती शेवटचा रविवार, त्या मला वाटतं 30-31 काहीतरी येते.
त्या दिवशी तुम्ही येऊन भेटावं. आणि परत आता त्यानंतर एप्रिलच्या 20-21 तारखेला किंवा आम्ही देऊ ती तारीख त्याप्रमाणे तुम्ही येऊन मुलांना भेटावं. काहींना भेटावं, काहींना घेऊन जायचं की 10-10वीच्या मुलांना भेटून जायचं, बाकीच्यांना घेऊन जायचं. ते 20-21 एप्रिल अंदाजे तारीख आहे. पुढं ती कमी जास्त होऊ शकेल परिस्थितीप्रमाणे, क्लायमेटप्रमाणे, उन्हाप्रमाणे, इथली सिच्युएशन पाहून आम्ही तो निर्णय घेऊ. बाकीचे ज्या मुलांचं दोन्ही टर्म आटोपलेले आहेत, ज्यांचं या वर्षाचं ॲडमिशनचं 7 तारखेनंतर त्यांनी न्यायचे, पुढील वर्षाचं टीम सुरू होत आहे. जुन्या मुलांकरता नवीन मुलं 1 जूनपासून येतील. ज्यांचे नवीन ॲडमिशन झालेले ते सर्व विद्यार्थी 1 जूनपासून. पण त्याही मुलांनी दररोज 100 पानं वाचन, त्यात 30-40 पानं इंग्लिश, 25-30 पानं मराठी, 25-30 पानं हिंदी, आणि माझ्या यावर्षी ज्या वर्गात आहे किंवा डिक्शनरी वाचन इंग्लिश किंवा इंग्लिश मराठी, हिंदी इंग्लिश किंवा हिंदी हिंदी किंवा मराठी अशा पद्धतीच्या डिक्शनरी, सायन्स डिक्शनरीज, हे संपूर्ण वाचन काहीही करा. ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, नवीन ॲडमिशन, त्या पालकांनी तुम्हाला दादाजींची शपथ आहे की पुढील वर्षी ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांनी आत्ता या 3 महिन्यामध्ये दररोज कमीत कमी 100 ते 150 पानं वाचन करून घ्यावं. काहीच करू नका, बाकीची काळजी करू नका. बाकीचे विषय गणित बेसिक किंवा सर्व विषयांचं बेसिक, हँडरायटिंग किंवा जे काही राहिलं ते आम्ही करून घेऊ. तुम्ही मात्र प्रचंड स्पीड वाढून ठेवा. मुलांचं वाचन गती 1-1.5-2 मिनटावर आणा. मराठीचं, हिंदीचं, इंग्लिशचं, हिस्ट्रीचं, जॉग्रफीचं, फिजिक्सचं, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणिताचं सगळं वाचन 1-1.5-2 मिनटावर आणा. त्या पालकांचं पहिल्याच मीटिंगमध्ये जूनच्या स्वागत केलं जाईल. ज्या पालकांनी स्पीड 2 मिनटाच्या आत आणलेलं आहे, धन्य माता पिता तयाची आहे. त्या मुलांचे आईवडील धन्य, त्यांच्या आईवडिलाचे आईवडील धन्य, त्यांच्या आईवडिलाचे आईवडील धन्य. तुमच्या 10 पिढ्या धन्य आहेत बाबांनो. जर दादाजींना दिलेला शब्द तुम्ही पाळत असाल, मुलाचं वाचन गती 1.5-2 मिनटावर विदाऊट मिस्टेक, एकही उच्चाराची चूक न होता करून घ्या. म्हणजे मग बाकीच्या शेकडो गोष्टी करून घेणं आम्हाला सोपं जाईल. आमचा वेळ जर त्यांच्या हँडरायटिंगमध्ये किंवा त्यांच्या आपला रीडिंग डेव्हलप करण्यात जर त्यांचा वेळ तुम्ही घेतला तर त्यांच्या बाकीच्या डेव्हलपमेंट कमी होतात. 90% वेळ मुलांच्या रीडिंग डेव्हलपमेंटला जातो आणि 10% शिवचा आवाज नको, 10% वेळ तुम्हाला मुलाच्या डेव्हलपमेंटला वापरता येतो. म्हणून जर रीडिंग 1-1.5-2 मिनट असेल तर त्या मुलांना 90% वेळ इतर डेव्हलपमेंटला, 10%च वेळ फक्त रीडिंगला देता येईल. त्या मुलांची IPSC, UPSCची, MPSCची तयारी करून घेता येते, ICSCची वगैरे खूप चांगली तयारी करून घेता येतो. आता आम्ही 10वीचे 20 मुलं काल सिलेक्ट झाले. 10वीचे 21 मुलं सिलेक्ट केले, नवीन 10वीचे. त्यात तुमच्या मुलाचं नाव आहे का ते फोटोच चेक करा. नसेल तर तुम्ही परत येऊन मुलांना स्फूर्ती द्या, प्रेरणा द्या, मोटिवेट करा. आणि त्या दृष्टीने काय पथ्य पाळावं लागतात, कसं राहावं लागतं, कसं बोलावं लागतं, कसं चालावं लागतं, कसं हसावं लागतं, कसं खावं लागतं, कसं झोपावं वाटतं, कधी उठावं वाटतं, कधी कसा अभ्यास करावा वाटतो, अभ्यास करताना काय प्रिकॉशन्स, असे हजारो गोष्टीचे पथ्य पाळून मग मुलं डेव्हलप होतात. आज आम्ही जवळजवळ 3 डिव्हिजन आहेत 10वीच्या. तर 3 डिव्हिजनपैकी 21 मुलं क्रीम ऑफ द बॅच असे काल 8 दिवसाच्या अभ्यासातून काढले. पुढच्या 8-10 दिवसाच्या अभ्यासातून परत काही अजून नवीन मिळतं का पाहू. त्याच्या पुढे 1 महिन्याच्या अभ्यासात अजून काही नवीन मिळतात का पाहू. तर तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या मुलीचा त्यात नंबर लागण्याकरता तुम्ही मुलांना मोटिवेट करा. पाहिजे तर तुम्ही विनंती केल्यास
मुलींच्या दृष्टीने अश्विनी मॅडम आणि मुलांच्या दृष्टीने गीते सरांना फोन लावा, मला फोन लावू नका. गीते सरांच्या याच्यावर फोन लावून संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत आणि अश्विनी मॅडमच्या फोनवर संध्याकाळी 6 ते 7 फोन करून व्हिडिओ कॉल करून आणि तुम्ही तुम्ही तिथं थोड्याशा चर्चा करा, त्यांना मोटिवेट करा का तू पहिले 21मध्ये नाही मग 31मध्ये आहे का, पहिले 41मध्ये का, पहिले 11मध्ये का, पहिले 51मध्ये का, पहिले 101मध्ये का, पहिले 111मध्ये की 121मध्ये की पहिले 131मध्ये आहे, ते तुम्ही त्या मुलांनी शोधायचं. बाकी छान आहे. तेव्हा हरभऱ्याचा हुळा पोटभर खा, उरला तर आम्हाला 2 पायली पाठवा. तुमच्या मुलांना, मामाला म्हणजे आम्हाला नाही फार खायचा. तुमच्या मुलांना गव्हाच्या ओंब्याचा हुरडा 1-2 पायल्या जर पाठवलं तर पाठवा. थोडा वाळला तरी चालतो, तो छान लागतो खायला, कुरुम 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 कुरुम. ज्वारीचा हुरडा देखील 10-20 किलो तुम्हाला जर करून पाठवता आला तर पाठवा. हरभऱ्याचा हुरडा देखील हुळा 10-20 किलो पाठवता आला तर पाठवा. नाही पाठवलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्याला शक्य असेल आणि भरपूर तुमच्याकडे गहू हरभरा ज्वारी असेल तर पाठवा. तुमचं क्षेत्र थोडं असेल तर कृपा करून नका पाठवू. आणि तुम्ही आनंदी राहा, तुम्ही यथेच्छ खा. आणि आमची फक्त खाताना आमच्या सगळ्या बालकांची, माझ्या नातवंडाची आठवण ठेवा. ओम शांती शांती शांती.